सज्जन हो, दैनंदिन आयुष्यात व्यक्तीचे जे नातेसंबंध निर्माण होतात त्यापैकी प्रत्येक नात्याकडून केव्हा ना केव्हा तरी मनुष्याच्या पदरी निराशा पडण्याची, दुःख मिळण्याची शक्यता असते. निदान काळ तरी जीवावर आपली सत्ता गाजवत असल्याने आप्तेष्टांचा विरह घडवून आणतोच, हा सर्वांचा अनुभव आहे. परंतु परमेश्वराबरोबरचं प्रेमाचं नातं कधीही भंग पावत नाही. काळाच्याही पलीकडे असलेला तो सच्चित आनंदघन परमात्मा मात्र कधीही भक्ताच्या पदरी निराशा घालत नाही, जीवाची साथ सोडत नाही. श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात की पूर्ण निष्ठेनी आपण आपला भार भगवंतावर सोपवला तर तो कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. पण यासाठी जीवाला भगवंतासमोर मन, वचन, कर्मांनी संपूर्ण शरणागत व्हावं लागतं. ईश्वरासमोर कोणत्याही प्रकारचं कपट, धूर्तपणा चालत नाही. शुद्ध अंतःकरणाने अहेतुक भक्ती करणाऱ्याचा देव सदैव पाठीराखा आहे, याचे कित्येक दाखले देता येतील. महाभारताचं कौरव पांडव युद्ध होणं अटळ झाल्यानंतर अर्जुन आणि दुर्योधन दोघंही भगवान गोपालकृष्णांकडे सहाय्यतेची याचना करायला गेले. परंतु मुळातच दुर्योधनाचा स्वभाव कपटी असल्यामुळं अविद्येनी त्याच्या बुद्धीवर आपला अंमल केला होता. प्रत्यक्ष महाविष्णू परमात्मा कोणत्याही प्रकारच्या सहाय्यतेसाठी समोर उभा असताना सुद्धा श्रीकृष्णांकडून अर्जुनापेक्षा आपल्याला काय आणि कसं अधिक घेता येईल याचेच कपटी विचार करत दुर्योधन गेला. वास्तविक समदर्शी ईश्वराला सगळेच जीव समान आहेत, परंतु अंतःकरणाच्या मलिनतेमुळं जीव स्वतःला भगवंताच्या दृष्टीतून स्वतःच पायउतार करवून घेतो. गोपालकृष्णांनी मी किंवा माझी सेना यापैकी एकच निवड करता येईल असं सांगितल्यावर निशस्त्र कृष्णापेक्षा त्याचं सैन्य आपल्या उपयोगी पडेल असा धूर्त विचार करून दुर्योधनाने सैन्य मागितलं. याउलट भगवंतांवर सर्वस्वी भार असलेला आणि संपूर्ण शरणागत असलेल्या अर्जुनानी मात्र केवळ ईश्वराचीच मनीषा धरली. पुढे त्याचा काय परिणाम झाला हे आपण जाणतो. या घटनांमधून जो बोध दिला गेला आहे तो साधकांनी विशेष स्मरणात ठेवायचा आहे. म्हणून जीवनामध्ये जे कार्य करायचं आहे ते करताना जी संपत्ती, नाती जोडली जातील त्यात अनासक्त वृत्तीने राहणं ईश्वराला अपेक्षित आहे. या सर्व गोष्टी भगवंताच्या सेनेप्रमाणे आहेत. जीवाचं परम कल्याण करण्याची क्षमता मात्र या मायेच्या गोष्टींमध्ये नाही, हे लक्षात ठेवायला हवं. म्हणून गोस्वामीजी म्हणतात, श्री रघुनाथाशी विमुख होऊन माणसांनी कोट्यावधी उपाय जरी केले तरी त्याचं संसार बंधन कोण तोडू शकल. सर्व जीवांवर आपली सत्ता गाजवते ती मायासुद्धा ज्या भगवंतांच्या भ्रुकुटीच्या इशाऱ्यावर नाचते आणि प्रभूला भीते त्या जगदीश्वराचंच भजन पूर्ण शरणागतीने अहंभाव तोडून शुद्ध अंतःकरणाने केलं तर तो निश्चितच पूर्ण कृपा करेल. चौपाई गाते, रघुपती विमुख जतन कर कोरी, कवन सकई भवबंधन छोरी, जीव चराचर बसकई राखे, सो माया प्रभु सो भय भाखे, भ्रुकुटी विलास न चवाई ताही, अस प्रभु छाडी भजीय कहू काही, मन क्रम बचन छाडी चतुराई, भजत कृपा करही रघुराई.